आयुर्वेद अवतरण म्हणजेच आयुर्वेद हा कसा आला, ब्रह्माकडून आपल्यापर्यंत कसा पोहोचला, ह्याचा जो श्लोक दिलेला आहे आयुष्कामी अध्यायातलाच 3रा श्लोक आहे. ब्रह्मा स्मृत्वा आयुषो वेदम प्रजापतीम अजिग्रहत सो अश्विनो तव सहस्त्राक्षम सो अत्रिपुत्रादिकान मुनीन. म्हणजे याचा अर्थ असा आहे की ब्रह्मा जे आहेत त्यांनी आयुर्वेदाचं ज्ञान ग्रहण केलं, म्हणजेच स्मरण करून त्यांनी, म्हणजे त्यांना कोणी दिलेलं नाही आहे, त्यांनी ते स्वतः स्मरण केलं. म्हणजेच आयुर्वेदाची निर्मिती ही ब्रह्मांनीच केलेली आहे असं आपण म्हणू शकतो. ब्रह्माजींनी जे आयुर्वेदाचं ज्ञान स्मरण केलं ते त्यांनी प्रजापती म्हणजेच त्यांचा मुलगा दक्ष प्रजापती यांना दिलं आणि ह्या प्रजापतींनी ते ज्ञान ग्रहण केलं आणि अश्विनी कुमार यांना दिलं. अश्विनी कुमारांनी हे इंद्राला दिलं. इंद्रालाच दिलं म्हणजे सहस्त्राक्ष हे त्यांचा एक पर्यायी शब्द आलेला आहे इंद्रांचा. इंद्राला दिले अश्विनी कुमारांनी आणि अश्विनी कुमारांनी ते जेव्हा इंद्रियांना दिले तेव्हा त्यांनी पुनर्वसु आत्रेया म्हणजेच अत्रिपुत्र यांना दिले आणि अत्रिपुत्र त्यांनी म्हणजेच पुनर्वसु आत्रेयांनी त्यांचे 6 शिष्यांजवळ दिले. 6 शिष्य म्हणजेच कोण? अग्निवेश, भेल, जतुकर्ण, पराशत, हरित आणि क्षारपाणी हे त्यांचे 6 शिष्य. त्यातला अग्निवेश हा म्हणजे प्रमुख शिष्य होते हे 6. त्यातला अग्निवेश हे एक शिष्य आहेत त्यांचे आणि मग अग्निवेश यांनी त्यांनी ते ज्ञान ग्रहण केले आयुर्वेदाचे आणि पुढे त्यांनी ते आपल्यापर्यंत ते असं पोहोचलं. तर हा श्लोक त्याच्यावरती आहे. ओके, थँक्यू.